सांगा ना. गंगाधर नवनाथ गुट्टे, राहणार अहमदपूर. मी बऱ्याच ठिकाणी काय बी प्रयत्न केले खड्यासाठी. पोटाचा त्रास भरपूर होता. मला सांगितलं पागेस जावा डॉक्टरकडे बनवला. त्याच्याकडे गेल्याच्यानंतर मग मी 3 महिन्याचा कोर्स केलो. ते किडनीमध्ये एक 14चा होता, एक 6चा होता. ते गळून पडली का कशी पडली काही पता लागला नाही, पण टेस्ट मी चांगले झाले. आपला रिपोर्ट दाखवतो. आपल्याला असे खडे होते 3 महिन्याखाली. त्याच्यामध्ये 6 mmचा राईट साईडला होता किडनीमध्ये खडा, आणि दुसरा पण लेफ्ट साईडला 14 mmचा होता पेल्विसमध्ये, रिनल पेल्विस दोन्ही किडनीमध्ये होते. 3 महिन्याचा होमिओपॅथिक इलाज तुम्ही बनवासला डॉक्टर स्वामीकडे घेतला आणि 3 महिन्याला सोनोग्राफी करून आलात. तर त्याच्यामध्ये दोन्ही किडनीमधले खडे विरघळून गेलेत. एक 6 mmचा राईट साईडचा आणि लेफ्ट साईडचा 14 mmचा पेल्विसमधला, ते दोन्ही खडे विरघळून गेले. बरोबर. हे दोन्ही रिपोर्ट. तुम्ही इथे समाधानी आहे? समाधानी. पूर्वी काय सल्ला सांगितला होता तुम्हाला? म्हणजे काय ऑपरेशन करायचं ठरलं होतं. ऑपरेशन करायचं ठरलं होतं. जवळपास हे त्रास 2 ते 2.5 वर्षापासून होता सर. त्यानंतर आपण बरेच काही आयुर्वेदिक औषध घेतले, मोठ्या दवाखान्यामध्ये दाखवलं, परंतु प्रत्येक ठिकाणी हे थोडंसं नॉर्मल ट्रीटमेंट व्हायचं आणि ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असंच बोललं जात होतं. परंतु आमच्या मित्रानं इथला आम्हाला पत्ता दिला, त्यामुळं आम्ही इथं येऊन पूर्ण 3 महिन्याचं ट्रीटमेंट घेतलं. तेव्हापासून आपल्याला काहीच त्रास झाला नाही. आणि हे जे 14 mm विशेष म्हणजे किडनीमध्ये स्टोन होते, म्हणजे ते निघण्यासाठी 100% ऑपरेशनच करावं लागेल आम्हाला असं सांगत होते. परंतु या ट्रीटमेंटनं आम्ही खरंच समाधानी आहोत. आणि म्हणजे एवढंच की हे 1 नंबर ट्रीटमेंट. दोन्हीकडे आपले विरघळून गेले. बरोबर. हा पूर्वीचा रिपोर्ट आणि हा नंतरचा रिपोर्ट. म्हणजे तुम्ही इथून समाधानी आहे? हो सर. ओके. म्हणजे ऑपरेशन टळलं. धन्यवाद सर. धन्यवाद.